आज आपण अगदी सोपी पत्तागोबीची भाजी करणार. त्यासाठी 1 वाटी पत्तागोबी घेतला आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, कोथिंबीर घेतला आहे, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, लसणाची पेस्ट घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे. बिना पाण्याचंच भिजवून घ्यायचं आहे आणि हे छोटे छोटे बॉल्स हे करून घेतलेत आपण, ते तळून घ्यायचे आहेत. तळल्यानंतर काय करायचं, एक पॅन घ्यायचा आहे, त्यात 2 चमचे तेल घालायचं, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, नंतर एक टोमॅटो घालायचा. चांगला फ्राय करून झाला की लसणाची पेस्ट घालायची 1 चमचा, त्यानंतर हळद घालायची अर्धा चमचा, गरम मसाला तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायची. पाणी टाकून थोडासा मसाला शिजू द्यायचा आहे, म्हणजे काय होईल, ग्रेव्ही तयार होईल. नंतर त्यामध्ये मीठ घालायचे, कसुरी मेथी घालायची आहे आणि पाणी परत टाकून आपल्याला ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची. थोडीशी शिजू द्यायची. थोडीशी शिजली की लगेच आपण जे बॉल करून घेतले होते, गोळे करून घेतले ते घालायचे आणि मंद आचेवर 1 मिनिट त्याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर गरमागरम तुम्ही खायला घेऊ शकता. तर नक्कीच ट्राय करून बघा.